आणि यानंतरची बातमी वाढत्या तापमानाची। महाराष्ट्रातला बळीराजा उकाड्यानं हैराण झालेले सर्वसामान्य या सगळ्यांसाठी एक प्रचंड चिंताजनक बातमी आहे। राज्यामध्ये वेळेपूर्वी दाखल होण्याचा अंदाज वर्तवलेला मॉन्सून पुन्हा एकदा लांबणीवर गेलाय। जून महिन्याचा दुसरा आठवडा सरत आलाय, पण मॉन्सूननं महाराष्ट्रात अपेक्षित गती घेतलेली नाही, धड एंट्रीच केलेली नाही। अनुकूल हवामान नसल्यामुळे मॉन्सूनची प्रगती मंदावली आहे आणि आणखी काही दिवस नागरिकांना पावसासाठी वाट पाहावी लागणार आहे, असं हवामान विभागाने स्पष्ट केलं। हवामान तज्ञ नंदकुमार पवार यांनी याचं कसं विश्लेषण केले बघूयात। केरळामध्ये अजून इंटॅक्ट आहे आणि महाराष्ट्रामध्ये आज परिस्थिती काय, खास करून MMR एरिया असेल, मुंबई असेल, आज विकासाच्या नावाखाली आपण प्रचंड जंगलतोड करतोय, मँग्रोवची प्रचंड कत्तल करतोय। ज्या लोकल इकोसिस्टम्स आहेत त्या लोकल इकोसिस्टम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात। त्यामध्ये विशेषतः मँग्रोव्ज असतील, सॉल्ट मार्शेस असतील, वेटलँड्स असतील, ग्रासलँड्स असतील, या जागा खऱ्या अर्थाने प्रदूषण नियंत्रण करण्याचं काम करतात, हीट स्टोक करण्याचं काम करतात, टेम्परेचर बॅलन्स ठेवण्याचं काम करतात। आता प्रचंड हीट जी वाढते आणि या सर्व जागा आपण त्याचे कॉन्क्रिटीकरण करतोय, गाड्यांची संख्या प्रचंड वाढते, आपण AC लावतोय, AC गाड्या वापरतोय आणि ज्या काय नवीन इमारती होत आहेत त्या ग्लासच्या इमारती होत आहेत, त्या इमारती कुठल्याही प्रकारे हीट शोषण करत नाही, तर हीट रिफ्लेक्ट होते आणि वातावरणाचे प्रचंड तापमान वाढून पाऊस हा दूर जात चालला आहे। आणि या बातमीसह जेम विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।